मित्रांनो काय झालं माहितीये, मगाशी आणखीन एक व्हिडिओ जो आधी आलेला आहे तुम्ही पाहिला पण आहे, तर तो व्हिडिओ करताना खरं म्हणजे प्राध्यापक दयानंद नेने आणि आम्ही असं ठरवलं होतं की बंडखोरी अपक्ष वगैरे या विषयावर, मग त्याचा महाराष्ट्राचे राजकारण परिणाम वगैरे वगैरे असं सांगायचं. पण सांगता सांगता मी त्याच्यामध्ये ओघामध्ये एका जुन्या आठवणीमध्ये गेलो आणि ते कसं मला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता वगैरे ते सगळं सांगितलं. ते तुम्ही आता त्या व्हिडिओत पाहिलंय. तर शेवटी सर म्हणाले की हा व्हिडिओ वेगळा करा, आपला बंडखोरीच्या परिणामांचा वेगळा करू. तर तसा आता आम्ही तो करतोय आणि सर खूप अभ्यास करून आलेले आहेत, की म्हणून अभ्यास हेच त्यांचं, ती ओळख आहे त्यांची. मला तर असं वाटतं की उदय निरुडकर आणि दयानंद नेने हे माझ्या जीवनातले दोन असे विद्वान आहेत की ज्याने मला खूप श्रीमंत केलं विचारांनी आणि या सगळ्या साधनांनी, त्यांच्या सोर्सेसनी. तर सर, तुम्ही आता मला सर म्हणून विद्यार्थी समजून म्हणा, तू बोलू नकोस, मला बोलू दे आणि बोलायला सुरुवात करा. तात्यासाहेब, काल विड्रॉल अनिलजी ठरला, अनिलजी काल विड्रॉलची शेवटची तारीख होती फॉर्म विड्रॉ करण्याची, आणि 937 लोकांनी फॉर्म विड्रॉ केले अशी एक बातमी आली. त्याच्यापेक्षा जास्त धक्कादायक बातमी आज सकाळच्या पेपरात वाचली की 8200 अर्ज अजूनही वैध आहेत. 288 जागांसाठी 8200 लोक पर जागा 40 पडतात कॉम्पिट करणार. मला असं वाटतं, मला आठवतंय की नोकरीसाठी असे अर्ज येतात की नोकऱ्या कमी असतात आणि प्रचंड हजारो अर्ज येतात. इलेक्शन लढण्यासाठी पण 288 ला तुम्ही सांगता ही अमाऊंट, म्हणजे पर मतदारसंघ सरासरी किती होतं? 4 दुने 8, 40 तर असतील. हो, 40 ना रे. तुम्ही कमाल आहे ऍक्च्युली. तर आज जो आत्ता मी त्यातला एक संक्षिप्त विषय आणलाय की कोण कोण लोक अजूनही टिकून आहेत बंडखोरांपैकी, असे मी एक 15-20 हे काढलेत कॉन्स्टिट्युन्सी, कारण की त्याचा प्रभाव इलेक्शनच्या रिझल्टवरती पडू शकेल. आणि ज्यांनी विड्रॉ केलेत त्यांच्याबद्दल आत्ता इमिजिएटली काही बोलणार, एक 2-3च नावं आहेत शेवटची. पण त्यातली 2 इन्सिडेंट्स धक्कादायक आहेत. गोपाळ शेट्टीने विड्रॉ केलं, हे काय धक्कादायक इन्सिडेंट नाही, होणारच होतं. पण त्यांना एक मानसिक समाधान मिळालंय की त्यांनी ज्यासाठी केला तो अट्टहास, तर तो पूर्ण झालाय असं त्यांना वाटतं. जे काय आपण अट्टहास म्हणून चांगले आहे त्यांना, तर तो पूर्ण झाला असं त्यांना वाटतंय. तर त्यांना शुभेच्छा पुढल्या त्यांच्या ह्याच्यासाठी. ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही अशातला स्टार पहिला मी जो निवडलेला आहे तो म्हणजे समीर भुजबळ. भुजबळांचा पुतण्या नांदगाव विधानसभा क्षेत्रात त्यांनी सुहास कांदे जे शिवसेनेचे आहेत त्यांच्यासमोर फॉर्म भरला होता आणि त्यांनी माघार घेतलेली नाही. आणि त्यामुळे नांदगावमध्ये अतिशय महत्त्वाची काटेकी टक्कर सुहास कांदे वर्सेस समीर भुजबळ होईल. भुजबळ हे स्वतः समता परिषद त्यांची आहे आणि त्याच्यातनं ते ओबीसीचे एक मोठे नेते आहेत. तर त्यामुळे इथे महायुतीला ह्या समीर भुजबळांच्या उमेदवारीचा फटका बसू शकतो असं एक चित्र आहे. कांदे कोणाचं आहे? सुहास कांदे शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना. त्यामुळे त्यांना तो फटका तिथे बसू शकतो असं एक चित्र आहे. आता दुसरं एक मोठं नाव, कांदे येणार नाही, भुजबळ येणार नाही, तिसराच येईल असं होईल का भुजबळी येईल ते बघायला लागेल ऍक्च्युली. काय थोडे 8 दिवसांनी आपल्याला कळेल त्याच्यामध्ये. दुसरं एक मोठं नाव आहे बेलापूर विधानसभामध्ये विजय नाहटा, जे पूर्वी सिडकोचे नाही महापालिका आयुक्त होते. तर त्यांनी सुद्धा तिकडनं आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. आता विजय नाहटांची स्टोरी वेगळी आहे. ते होते एनसीपी, ते होते शिवसेनेमध्ये, अनडिवायडेड शिवसेनेमध्ये गेल्या वेळेला. तिकडनं त्यांना तिकीट मिळणार नाही, कारण की असं दिसलं होतं चित्र की हे तिकीट शरद पवारांच्या एनसीपीला जाईल यावेळेला महाविकास आघाडीकडनं. म्हणून त्यांनी शरद पवारांच्या एनसीपीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण ऑलमोस्ट प्रयत्न त्यांचा झालेला होता प्रवेश, ज्या वेळेला संदीप नाईकांनी ठरवलं की मी आता शरद पवारांची एनसीपी जॉईन करीन. म्हणून यांचा जो हे होता प्रवेश तो त्यांनी थांबवला. संदीप नाईकना घेतलं आणि संदीप नाईकना तिकडनं तिकीट दिलं. म्हणून यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि तो फॉर्म त्यांनी शाबूत ठेवलेला आहे. त्यामुळे तिथे आता मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक विरुद्ध विजय नाहटा आणि एक डॉक्टर मंगेश आमले म्हणून एक दुसरे अपक्ष आहेत, ते पण शरद पवार एनसीपीकडनं उभे राहणार होते.
त्यांना तर शरद पवारांनी तयारी करायला लाग म्हणून सांगितलं होतं. ते माझे चांगले ओळखीचे परिचित आहेत आणि त्यांच्यासाठी मी सर्व्हेचं वगैरे काम पण केलं होतं. तर ते पण उभे होते. तर अशी ती लढत तिकडे होणार आहे. मंदा म्हात्रेंना इथे धोका संभावतोय. संदीप नाईकांच्या ह्याच्यामुळे आणि विजय नाहटा उभे राहतात त्याच्या ह्याच्यामध्ये. तिसरं हिना गावित, नंदुरबार क्षेत्रातनं एक अक्कलकोट अशी काहीतरी मला ते पूर्ण नाव आता आठवत नाहीये. तिकडनं हिना गावित ज्या भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा लढल्या होत्या, हरल्या होत्या, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांची उमेदवारी पण महायुतीला तिकडे डोकेदुखी ठरू शकते. नंतर वर्सोवा अंधेरीला तिथे राजू पेडणेकर म्हणून उभाटाचे रिबेल उभे होते. त्यांनी पण अजूनही फॉर्म मागे घेतला नसल्यामुळे महाविकास आघाडीसाठी तिकडे त्यांना डोकेदुखी ठरू शकते. त्यांनी हारून खान म्हणून महाविकास आघाडीतनं उमेदवार डिक्लेअर केला होता. त्याच्या विरुद्ध राजू पेडणेकर उभे होते. तर हारून खानला तिकीट दिलं होतं कारण की तिथे मुसलमान वस्ती जास्ती आहे आणि सध्या महाविकास आघाडीला तारणहार हे मुसलमान वस्ती असल्यामुळे तर राजू पेडणेकरांची डोकेदुखी ठरू शकते हारून खानला आणि महाविकास आघाडीला. आता येऊ मीरा भाईंदर आपल्या बाजूला. इकडे गीता जैन ज्या गेल्या वेळेला अपक्ष निवडून आल्या होत्या भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मेहता यांच्या विरुद्ध आणि त्यांनी त्यावेळेला शिवसेनेशी ॲफिलिएट सदस्यता घेतली होती महाविकास आघाडी जेव्हा सत्तेवर आली त्यावेळेला. नंतर मग शिंदे साहेब जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांना सोडून त्या भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेल्या आणि तुम्हाला खोटं वाटेल इलेक्शनच्या तयारीच्या वेळेला ठाणे विधानसभेच्या ज्या तयारीची हे चालली होती कामकाज जे सुरू झालं होतं त्याला भारतीय जनता पार्टीने गीता जैनना प्रभारी केलं होतं ठाण्याचं. आणि आता चित्र असं आलंय की त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारलं. त्यांनी नरेंद्र मेहतांनाच तिकीट दिलं. गीता जैन या अपक्ष उभ्या राहिल्या. त्यांना बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला महायुतीतर्फे पण त्या ठाम आहेत, त्या उभ्या आहेत आणि त्यांची पॉप्युलॅरिटी तिथली लक्षात घेता त्या पुन्हा निवडून येऊ शकतील अशी आता तिथे शक्यता आहे. मी मध्ये व्हिडिओ केला होता त्यांच्यावर, मी भेटलो पण आहे त्यांना. मग आता आपल्या बाजूला कोपरी पाचपाखाडी तिकडे आपले मित्र मनोज शिंदे काँग्रेसचे ते उभा आणि त्यांनी मागे नाही घेतला. अच्छा. तर त्यामुळे केदार दिघेंना डेफिनेटली त्यांना जी काय मतं पडणार होती तर ती पण कमी पडतील आणि एकनाथ शिंदे आणखीन मोठ्या मार्जिनने निवडून येतील अशी तिकडे परिस्थिती आहे. मनोजचं मला माहित नव्हतं. मला वाटलं मनोज साधारणतः राहील त्या काँग्रेसच्या प्रवाहात. पण नाही चांगलं ना. मग कल्याण पूर्व तिकडे गणपत गायकवाडांच्या पत्नीला सरोज गायकवाड असेल का सुलभा गायकवाड तर त्यांना तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं होतं. तर त्यांच्या विरुद्ध ते गायकवाड म्हणजे त्या महेश गायकवाडवर ज्यांनी हल्ला केला तेच ना. महेश गायकवाड स्वतः उभा आहे तिथे. अच्छा. ज्याच्यावर हल्ला झाला तो उभा आहे. तो शिंदे सेनेतर्फे असेल. नाही तो अपक्ष म्हणून उभा आहे. अच्छा. आणि तो शिंद्यांचा होता. तर त्याच्यामुळे त्या सुलभा गायकवाडांच्या उमेदवारीवरती नक्की परिणाम होऊ शकतो कारण की महेश गायकवाडसाठी पण तिकडे बऱ्यापैकी सिंपती आहे. पण तिथे यांचा कोण आहे महाआघाडीचा कोण आहे महाआघाडीचा माहित नाही लक्षात आता नाव लक्षात नाही. ऐरोली मतदारसंघ आपल्या बाजूचा दुसरा तिथे विजय चौगुले उभे आहेत. शिवसेनेचे विजय चौगुले तिथले अध्यक्ष आहेत. तो शिंदे सेनेचा होता. तो शिंदे सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बंडखोरी केली आहे गणेश नाईकांविरुद्ध आणि ते त्यांच्या विरुद्ध उभे आहेत. त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे गणेश नाईकांचे जे काही प्रॉब्लेम होते ते तिथे अजूनही कंपाऊंड झालेले आहेत आणि त्यांच्या उमेदवारीवरती आता काय परिणाम होतोय विजय चौगुलेंचा का तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाव ठेवतील आणि ते रिटायर होतील. तुम्हाला एक गंमत सांगतो की गणेश नाईकचं जवळजवळ मी 15-20 वर्ष काम केलं. इलेक्शन मध्ये तर पहिले इलेक्शन तो निवडून येण्यापासूनच माझी त्याची सुरुवात. त्याच्या मुलाला महापौर करण्यापासून सगळ्या गोष्टी सांगितलं होतं. सर कसं आहे माहितीये की विजय चौगुलेचा एक कार्यक्रम होता. कसं आहे ना जो माझ्याबरोबर असेल नेता त्याला सावध करणं हे सुद्धा माझ्या कामाचाच एक भाग असतो की हा उद्याचा तुला कॉम्पिटिटर आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ ठाण्यामध्ये आनंद दिघेला मी सांगितलं होतं की हा जो पुणेकर आहे बाळकृष्ण हा उद्याचा आनंद दिघे होण्याचा प्रयत्न करणार. तर त्याच्यापासून सावध राहा. मग आनंद हुशार होता. त्याने बरोबर असं एक चक्रव्यूह करून त्याला पक्षातूनच काढून टाकला. तो शिवसेनेत होता. हो माहिती. तर त्याला काढूनच टाकला. मी म्हणलं तुला हा पनवती लावणार. म्हणलं हा त्रास देणार तुला. तो ऍक्टिव्ह आहे आणि यंग आहे.
तर तसं मी याला सांगितलं, समारंभ झाला सर, समारंभाला त्याने 25-50 लाख रुपये खर्च केले विजय चौगुलेंनी. आणि मी गणेश नाईकचा मित्र म्हणून सगळ्या स्टेजवर असायचो. मी तो पाहायला गणेश नाईक माझ्या बाजूला बसला होता. मी म्हटलं उद्याचा गणेश नाईक व्हायला बघणार, मी याला शक्य तितक्या लवकर दूर रोटा. बरोबर, हे सांगावं लागतं ना, आमचं काम म्हणजे ते पण असतं सर, कोणाला कोणापासून दूर करायचं. लोक आरोप करतात आपल्याला, ते खरे असतात. तर त्याला म्हटलं याला दूर कर, हा तुझी वाजवणार म्हटलं. तर त्याने खरं ते स्किलफुल ऑपरेशन असतं, ते केलं आणि त्याला दूर केलं. त्याचा राग विजयला एवढा आहे त्या चौगुलेला की बाप रे भयंकर. त्याच्यात परत विजय चौगुलेची गंमत अशी झाली की विजय चौगुलेला शिवसेनेने तिकीट दिलं. हो, तर कसं आहे, संजय माझा मित्र आहे, तर एखाद्या दुसऱ्या तिकीटावर माझाही अधिकार असतो ना. तर मी त्याला सांगितलं की तू कुठल्याही परिस्थितीत विजय चौगुलेला तिकीट देऊ नकोस, कारण त्यावेळेला मी गणेश नाईकच्या बरोबर काम करत होतो. म्हटलं गणेश नाईकचं मी काम करतोय, बरोबर, तर माझ्या मित्राला मला वाचवायचं आहे, तर तू त्याला तिकीट देऊ नको. सर बिलीव्ह मी, संजय राऊतनी अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत ते दाबून धरलं होतं. आणि याला साक्ष कोण आहे माहिती आहे, एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के. एकनाथ शिंदेने मला फोन केला, ते म्हणाले तुम्ही त्या चौगुलेचं तिकीट का अडवून ठेवलंय. तर मी कोण अडवणार, म्हणजे काय आम्हाला सगळं माहिती आहे, मी नरेशला पाठवतोय, तुम्ही बोलून घ्या त्याशी. मग नरेश मस्के माझ्याकडे आला, साक्षीदार आहे की नाही, तो मला म्हणाला की तुम्ही विजय चौगुलेचं तिकीट अडवून का ठेवलंय. म्हणून माझं काही देणं घेणं नाही, मी गणेश नाईकचा मित्र आहे, मला गणेश नाईकला मदत करायची म्हणून अडवलंय. तर तो राष्ट्रवादीचा होता त्यावेळेला. आणि हा म्हटलं तुझं भारी पडेल, गुंडा आहे. तर तो म्हणा नाही तुम्ही संजयला सांगा ना. मग त्याने एवढी आळावळी केली. म्हटलं जाऊ दे, गणेश नाईकला विचारलं, म्हटलं काय याचा कितपत धोका आहे. ते काय असा अहंकार असतो ना, फालतू खूप असतो. काय काय तुम्ही कशाला हे करताय, म्हणजे मी त्याच्याकरता केलं हे त्याला माहिती, पण क्रेडिट द्यायचं नाही ना. तर तो म्हणा देऊ दे ना त्याला तिकीट, काय फरक पडतो. मी संजयला फोन केला, म्हटलं दे तिकीट. सर 5 मिनिटात त्याला तिकीट मिळालं. बसल्या जागी आपण काय काय करतो लोकांना कल्पना नसते. का अनिल जाते झालाय, कसं कळणार त्यांना. तिकीट आपण अडवू शकतो, बदलू शकतो, त्याचे जाऊ देतो पुढे. कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व झाला, आता कल्याण पश्चिम. कल्याण पश्चिम मध्ये सिटिंग शिवसेनेचे आमदार आहेत विश्वनाथ भोईर. त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे वरुण पाटील यांनी फॉर्म भरला होता आणि तो फॉर्म कायम आहे. त्यांच्याच सोबत नरेंद्र पवार हे भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे आमदार होते, त्यांनी सुद्धा फॉर्म भरला होता. ओके, पण त्यांनी तो मागे घेतला. पण वरुण पाटलांचा फॉर्म अजूनही कायम आहे. नरेंद्र पवार का पाटील, पवार, नरेंद्र पवार आणि वरुण पाटील. बहुतेक मला असा अंदाज आहे की वरुण पाटील हे शेवटी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाव राहील, ते रिटायर होतील. आणि कारण की त्यांच्यावर प्रेशर खूप आहे रिटायर होण्यासाठी. पनवेलमध्ये उबाठाच्या लीना गरुड यांनी फॉर्म भरला होता. तिथे एक आता तिरंगी लढत होतीये. ती जागा शेका पक्षाने मागितलेली होती आणि शिवसेनेने उबाठाने पण मागितली होती. तर काल उद्धव ठाकरेंनी शरद पवारांबरोबर बसताना सांगितलं मोठ्या स्टाईलमध्ये की आम्ही सगळ्यांना मागे घ्यायला सांगितलंय आणि नाहीतर त्यांच्यावर कारवाई करू. तर आता उबाठा लीना गरुड यांच्यावरती काय कारवाई करतात हे बघायला पाहिजे. पण नाहीतर शेकापच्या जो तिथला हे आहे उमेदवार, त्याच्यावरती यांच्या उमेदवारीचा नक्की परिणाम होईल. काय होतं ना, हे निवडून आले ना की हे जे नेते आहेत ना 6 वर्ष बरखास्त करणारे, ते 6 मिनिटं त्यांच्या पायावर डोकं ठेवून बसतात. किती पैसे पाहिजेत, कुठलं मंत्रीपद पाहिजे, यांना माहिती आपण निवडून आलो तर हे सगळ्यांचे बाप होणार आहोत. सर काय सांगू, त्या माणसांची नाव घेणं बरोबर. माझ्याकडे भयानक स्टोरी होती एक पाडण्याची. उरणमध्ये महेश बालदी भारतीय जनता पार्टीचे गेल्या वेळेला अपक्ष निवडून आले, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मूळचे भारतीय जनता पार्टीचेच होते. त्यांच्यासमोर शेका पक्षाचे प्रीतम म्हात्रे हे उभे राहिलेत. ती जागा उबाठाला दिली पाहिजे होती. उबाठाचा पण उमेदवार आहे तिथे. तर तिथे पण तिरंगी लढत होणार आहे आता. आणि माझ्यामध्ये ती तिरंगी लढत राहील तर त्यात महेश बालदींचा फायदा होईल, कारण ते सिटिंग आहेत, गेल्या वेळेला पण अपक्ष म्हणून निवडून आले होते, पॉप्युलर आहेत, काम चांगलं केलंय, निवडून येतील. आता मी एक धावता आढावा घेतो, कारण की खूप मगाशी 2 छान किस्से सांगितले. शेवटच्या 5 मिनिटात माघार घेण्याचे सांगा ना जरा. नंतर नाही, आता सांगा. आधी हे कारण की ह्यांचा नाट्यपूर्ण नाही, यांचा आता ही नावं जी आहेत ना आता पुढल्या, यांचा डायरेक्ट मंत्रिमंडळ कोणाचं होणार त्याच्यावरती परिणाम होणार आहे, म्हणून मी ते सांगतोय. तर अंबरनाथमध्ये काँग्रेसचा रिबेल आहे, त्यामुळे अंबरनाथमध्ये महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट होऊ शकते. उल्हासनगरमध्ये अजित पवार यांचा एनसीपीचा रिबेल उमेदवार आहे. मुरबाडमध्ये शरद पवारांचे एनसीपीचा रिबेल उमेदवार आहे. सिंधुदुर्गमध्ये शरद पवारांची एनसीपी आणि भारतीय जनता पार्टी दोन्हीचे रिबेल उमेदवार आहेत. त्यामुळे राजन तेली वर्सेस केसरकर अशी जी लढत होणार आहे ती अतिशय रंजक होणार आहे, कारण की हे
दोन वेगळ्या वेगळ्या आघाड्यांचे उमेदवार रिबेल म्हणून उभे असल्यामुळे ते दोन्ही बाजूला मतं जाणार आहेत. त्यामुळे तिकडे निवडून कोण येणार, केसरकरांची डोकेदुखी वाढली आहे. राजापूरमध्ये काँग्रेसचा रिबेल उभा आहे, त्यामुळे राजापूरमध्ये पण त्यांची डोकेदुखी वाढणार आहे महाविकास आघाडीची. इंदापूर, हे नाव असेल तर सांगा ना थोडे जरा लोकांना. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध भारणे, दत्तात्रय भारणे अशी जी लढत होणार आहे त्यामध्ये प्रवीण माने हा एक रिबेल उभा राहिलेला आहे. तर त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यांना सर झोप लागत होती बरं का भाजपत आल्यापासून. हो, तर त्यांना उगीच झोप काय झालं, निद्रा नाशाची हौस आली त्यांना. ते महाआघाडीत गेले. आघाडीत गेले. आता निघेल फाईल त्यांची. शिर्डी विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील उभे आहेत. त्यांच्यासमोर राजेंद्र पिपाडा म्हणून रिबेल उभे राहिले त्यांच्याच पार्टीचे. तर त्यामुळे त्यांची झोप उडली आहे. मावळमध्ये सुनील शेळके हे अजितदादा गटाचे आहेत. त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार होते बाळा भेगडे. त्यांनी पण फॉर्म भरला आहे. त्यांच्यावर खूप प्रेशर टाकण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं वगैरे. सर मला एक सांगा ना, मला काय प्रेशर टाकतात कसं, त्याच्या काही गोष्टी माहिती आहेत धक्कादायक, त्या कधीतरी घेऊ. तुम्हाला प्रेशर टाकतात म्हणजे काय करतात तुमच्या दृष्टीने? साम दाम दंडभेद असं म्हणू होतं. दंड सोडला तर बाकी ते करतात, साम आणि दाम जे काय असेल ते. तर मावळ मध्ये सुनील शेळकेंची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे. पुण्यामध्ये पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर या तिन्ही कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये काँग्रेसचे रिबेल उमेदवार उभे आहेत. तर त्यामुळे उलट त्या तिन्ही जागा महायुतीला सुकर झाल्यात असं आपण समजू शकतो. सर महायुतीनेच उभे केले असतील? नाही, हे तिघेही कट्टर काँग्रेसवाले आहेत. मी आता उदाहरणार्थ पर्वतीवरती आबा बागुल जे आहेत, तिथले फार जुनं घराणं आहे बागुल घराणं. तिथे बागुल बाग म्हणून एक फार सुंदर मोठी बाग आहे. त्या लोकांच्या नावाने आबा बागुलांच्या वडील वगैरे असतील त्यांच्या नावाने बांधलेली आहे. मोस्ट इंटरेस्टिंग, रिसोद वाशिमच्या बाजूला भावना गवळींना तिकीट दिलं. त्यांना लोकसभेचं दिलं नव्हतं तिकीट, मग त्यांना परिषदेवर पाठवलं होतं, पण त्यांना आता विधानसभेचं पण तिकीट दिलंय. त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे अनंतराव देशमुख उभे आहेत. आणि भावना गवळींसाठी हे अतिशय कठीण जाणार आहे ही निवडणूक, जर का यांना भारतीय जनता पार्टी रिटायर नाही करू शकली. कालपर्यंत त्यांनी फॉर्म तर मागे नाही घेतला, पण आता रिटायर नाही करू शकली तर ती निवडणूक खूप कठीण जाणार आहे. तर ह्या साधारणपणे मी आता 31 जागा आता आपण अवलोकन केलं ज्यांचा डायरेक्ट, आणि ह्यामध्ये जास्त जागा महायुतीच्या आहेत. त्यामुळे जे आपण म्हणतोय की आता महायुतीसाठी पारडं फिरलंय आणि त्यांच्या बाजूने त्यांचं हे सरकार येईल, तर हे जे उमेदवार आहेत, हरियाणा पॅटर्न काँग्रेसने घेतला आणि यांनी नाही घेतला असं दोन्हीकडे उमेदवार आहेत, पण जास्त डोकेदुखी महायुतीची आता. त्यामुळे त्यांना आता मागे घेतलेले जे आहेत, नाही नाट्यपूर्ण मागे, नाट्यपूर्ण गोपाळ शेट्टींचं आपलं बोलणं झालं ते बाजूला ठेवू. गोपाळ शेट्टींचं मागे घेणं हे काहीच नाही असं वाटतं. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे एक नगरसेवक आहेत राजेश लाटकर, यांनी कोल्हापूर उत्तरमधनं उमेदवारी मागितलेली काँग्रेसकडे. त्यांना ती दिली पण गेली पहिल्यांदी. ती दिली गेल्यानंतर त्यांना तिथनं खूप विरोध व्हायला लागला, म्हणून मग त्यांनी राजेश लाटकरांचं नाव कॅन्सल केलं काँग्रेसनी आणि त्यांच्याऐवजी मधुरिमा राजे या राजघराण्यातल्या त्यांना तिकीट दिलं. त्यांनी फॉर्म सुद्धा भरला. काल अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने 5 मिनिटं शिल्लक असताना त्या आल्या किंवा त्यांना आणलं गेलं ते आपण बघितलं आपण त्या व्हिडिओमध्ये. आणि त्यांना त्यांचा फॉर्म जबरदस्ती मागे घ्यायला लावला. त्यांनी फॉर्म मागे घेतल्यावरती काँग्रेसचे सतेज पाटील, बंटी पाटील म्हणतात त्यांना, आपल्या डिवाइनचे मुलं, तर इतके भडकलेले होते की त्यांनी त्यांना विचारलं की हिंमत नव्हती तर फॉर्म तरी भरला कशाला तुम्ही, आम्ही मॅनेज केलं असतं इथे. परिणाम असा झाला की तिथे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तरला नाहीये. आणि आता काँग्रेसवरती अशी गत आली आहे की जे राजेश लाटकर यांनी रिबेलचा फॉर्म भरला होता आणि तो कायम ठेवलाय, तर त्यांना आता सपोर्ट करण्याची वेळ काँग्रेसवरती आलेली आहे. आणि आपण फक्त काँग्रेसबद्दल आपण असं म्हणून हसायची काही गरज नाहीये, लगेच करण्यासाठी जणू श्रीगोंद्यामध्ये बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं होतं. त्यांनी पण असंच काल 5 मिनिटं उरलेली असताना मोठ्या नाट्यमय पद्धतीने आपला फॉर्म विड्रॉ केला आणि भारतीय जनता पार्टीला सांगितलं माझा मुलगा विक्रम हा अपक्ष म्हणून उभा आहे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या. तर हे जणू काँग्रेस जे करतायत तेच आता भारतीय जनता पार्टीच्या भाजपची काँग्रेस झाली असं आपण म्हणतो. नेत्यांना भोगायला लागतंय, कारण की पाचपुते तिकडनं झाले होते. त्यामुळे
ह्या दोघांनी अति दुराग्रह करतात पण पक्षश्रेष्ठी. बायको म्हणते मला नको, नवरा म्हणतोय मला नको, मुलगा उमेदीचा आहे त्याला द्या. का हट्ट करतात, का अहंकार एवढा की नाही तुम्हालाच देणार? अरे ती बाई नाही विलिंग, नाही मिळेल. मग जाऊ दे चल. तर ठीक आहे, ही हे भयंकर सगळी नाट्यपूर्ण झालं. नाट्यपूर्ण होती. सर आता 20 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत आणि आज मी तुम्हाला पूर्णपणे आता ह्याला बोलायला दिलं, आधी बोलू दिलं नव्हतं. आपल्याकडे एक तिसरा झटकेबाज विषय आहे, तर आपण इथेच धन्यवाद करूया. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.